मुंबईत आंदोलनाला यश येताच इकडे सोलापुरात गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून तसंच गुलालाची मुक्त उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांकरता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठं आंदोलन करण्यात आलं। यात मराठा समाज लाखोंच्या संख्येने सहभागी झाला। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकारवरचा दबाव वाढवला। अखेर राज्य शासनाच्या वतीनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणारा जी.आर. काढण्याचा निर्णय घेण्यात आला। यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। आंदोलनाला यश मिळताच सोलापुरात मराठा समाज बांधवांच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आला। गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। महादेव गवळी, महेश चव्हाण, हेमंत पिंगळे, शामराव गांगुर्डे, लहू गायकवाड, चंद्रकांत पवार, सुनील कदम, बाळू घोले, संतोष मोरे, शेखर कवठेकर, विष्णू जगताप, चंद्रकांत पवार, बबलू जगताप, अरविंद गवळी, संदीप काशीत, प्रशांत भगरे, मनोज जगताप, दिनेश जगताप, किरण घुले, उमेश पवार आदींसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती। आंदोलनाला मनोजदादाच्या आंदोलनाला यश आलंय। आम्हाला मनोजदादाला मराठा समाजाला मुंबईत किती त्रास दिला तर मराठा समाज मनोजदादाच्या पाठीमागे भक्कम उभा राहिला। त्यामुळे मराठा खडा तो सरकार पडा म्हणून सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि सरकारनं आम्हाला हैदराबाद गॅजेटचं तत्वता मान्यतेतून जी.आर. काढला आणि सगळ्या मान्यता मनोजदादांची ठेवल्यात ती मान्य केलेत। त्यामुळे हा मनोजदादाच्या यशाचा भक्कम आहे आणि मराठ्याचा विजय आहे। साहेब पाटील प्रयत्न करत होते पण मराठ्याला कुजवत ठेवलं ह्या सरकारने। तर ह्या वेळेला ह्या 2-3 वर्षात मनोज जरांगे पाटलांनी जी उठाव केला त्याच्या उठावाला यश आल्यामुळे आपल्या मराठा समाजाचं कल्याण करून मनोज पाटलांनी आपल्यावर उपकार केले त्याचे धन्यवाद करतो। त्या मराठाच्या जिद्दीपुढे महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला। मराठी माणसांचा संयम आता तुटा लागला होता पण जरांगे साहेबांनी जे लढा दिला जे लढा शेवटपर्यंत त्यांनी धरून लावला त्याचं फलित आज आपल्याला बघायला मिळत आहे। ज्यावेळेस 1947ला स्वातंत्र्य झालं देश जेवढा आनंद या देशामधल्या लोकांना झाला तेवढा आज मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला आज त्याचा आनंद झालेला आहे। ज्याप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक दलित बांधव आंबेडकर साहेबाला मानणारा प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये फोटो लावतो। आजपासून मी आपल्या माध्यमातून प्रत्येक मराठ्याला आपल्याला आवाहन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जरांगे पाटलांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये असला पाहिजे हे आपल्या मराठा समाजाला आज कळकळीची विनंती करतो। मी आपल्या मराठा समाजाच्या बांधवांचं एक सरकारचं अभिनंदन व शतशः आभार मानतो की जे होणारे भविष्यामधले मराठा समाजाच्या तरुण पोरांचे बळी जाणार होते या आरक्षणासाठी ते थांबवण्याचं काम या सरकारने केल्याबद्दल या निमित्त त्या सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो। महाराष्ट्रात मराठ्यांना वर्चस्व असून सुद्धा आरक्षण मिळत नव्हतं परंतु जरांगे पाटलांच्या अथक परिश्रमाने तो दिवस आज आम्हाला बघायला मिळाला। याबद्दल जरांगे पाटलांना कोटी कोटी प्रणाम आणि जरांगे पाटलांना आयुष्यात प्रगती हो। हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ज्या काय पाटील साहेबांच्या 6 मागण्या होत्या त्या संपूर्ण 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्याबद्दल सरकार आणि जरांगे पाटील याचं दोघांचा सुद्धा मराठा समाज ऋणी राहील।